श्री स्वामी समर्थ. भोगीच्या दिवशी ही भाजी खाल्ल्याने आयुष्यभर ते त्रासदायक भोग भोगावे लागत नाही आणि आरोग्य चांगले राहते. चला तर मग पाहूया ही माहिती आणि या भाजीचे महत्त्व. संक्रांतीपूर्वी आदल्या दिवशी भोगी या दिवशी चुकूनही खाऊ नका ही भाजी. आयुष्यभर भोग भोगावे लागतील. कळत नकळत काही चुका टाळायला हव्यात. त्या टाळल्यास काही त्रास होत नाही. ज्याप्रमाणे भोगीच्या दिवशी केस धुण्याचे जितके महत्त्व आहे, तीळ टाकून आंघोळ करावी. या दिवशी केस धुवावे. 13 जानेवारीला भोगी आहे. या दिवशी स्वच्छ डोक्यावरून आंघोळ करायची. तीळ आणि तिळाची उटणी लावून आंघोळ करतात. हा पर्वकाल मानला जातो. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेव आपल्या शेतात आपलं चांगलं पीक निघावं यासाठी विनंती केली जाते, प्रार्थना केली जाते आणि या सर्व भाजींचा भोग देवाला दाखवला जातो. म्हणूनच या दिवसाला भोगी असे संबोधले जाते. हिवाळ्यात खूप प्रकारच्या भाज्या मिळतात व त्या सर्व काही आपल्या शरीरासाठी खूप काही लाभकारक आहेत. प्रत्येक गोष्टीला हिवाळ्यात बहर आलेला असतो आणि त्यामुळे ते सर्व काही शेतात पिकलेलं भाजीपाला असो, फळभाज्या असोत, ते सर्वच काही आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतं आणि आपल्या तब्येतीसाठी उत्तम असतं. भोगीची भाजी बनवताना अनेक भाज्यांचा समावेश त्यात केला जातो, जो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभप्रद आहे. त्याचसोबत बाजरीची भाकरी केली जाते. त्यावरही तीळ लावून ती तिळाने अधिक पौष्टिक होते. त्याचप्रमाणे या भाजीतही सर्व भाज्यांसह थोडे तीळही टाकून ही भाजी बनवतात. या दिवशी कोणत्या चुका टाळायला हव्या त्यासाठी ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असू शकते. ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. या दिवशी देवाचे स्मरण करावे. शक्य तितक्या लवकर उठल्यास अधिक चांगले. ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्हाला जाग आली तर उत्तमच. त्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील अत्यंत महत्त्व आहे. त्या दिवशी तुम्ही तिळाच्या उटण्याने स्नान करावे. तीळ आंघोळीच्या पाण्यात अवश्य वापरावे. घरातील प्रत्येक सदस्यांनी तीळ आंघोळीच्या पाण्यात अवश्य घ्यावे. तुम्ही तिळाचं उटणंसुद्धा आंघोळीसाठी वापरू शकता. थोडे तीळ आणि दूध टाकून एकत्र वाटण करावं आणि त्याने स्नान करावं. या हिवाळ्यात ते आपल्या त्वचेला चांगलं असतं. त्यामुळे त्वचाही अधिक तुकतुकीत दिसू लागते. त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यात सफेद तीळ अवश्य वापरावे. थोडं गंगाजल आणि गुलाबजल देखील आंघोळीच्या पाण्यात घ्यावं. याने मंगलमय आंघोळ होईल. त्यानंतर देवपूजा वगैरे आटपून त्या दिवशी स्वयंपाकात मिक्स भाजी, भोगीची भाजी, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा व बोरं, चाकवत, फ्लावर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात. तसेच या दिवशी चपाती न बनवल्यान भाकरी, बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात आणि त्याला तीळ लावून बनवले जाते, शेकले जाते. बाजरीचे पीठ मळत असताना त्यातच थोडे तीळ अवश्य टाकावे. कारण नुसता हा स्वयंपाक नसून हा देवासाठी केला जाणारा एक नैवेद्य आहे. यासोबतच वांग्याचे भरीत, चटणी किंवा खमंग खिचडी करण्याची परंपरासुद्धा आहे. खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकून सुगडं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यात नैवेद्य अर्पण करायचा, तो देवाला दाखवायचा. रात्रभर हे सुगडे आणि हा प्रसाद देवासमोरच ठेवून द्यायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी याचे प्राशन करायचे असते. याच दिवशी गायीसाठीही नैवेद्य अवश्य काढावा. त्यामुळे घरात अधिक बरकत होण्यास प्रारंभ होतो. शेंगदाणा, तीळ याचे लाडूसुद्धा केले जातात. तिळामुळे शरीराला स्निग्धता प्राप्त होते. त्यामुळेच या सर्व मिक्स भाजीमध्ये तीळही टाकले जातात. कारण संक्रांती अगोदर आपण जेही खात आहोत त्यात आपल्या शरीराला स्निग्धता मिळावी, त्यामुळेच तिळाचा समावेश केलेला असतो.
तीळ हे थोडे उष्ण आहे, त्यामुळे हे शरीरासाठी लाभकारक आहे. ही सर्व मिक्स भाजी खाल्ल्यामुळे शरीराला सर्व काही पोषक तत्व योग्य पद्धतीने प्राप्त होतात आणि शरीरातल्या सर्व काही कमतरता, उष्णता, थंडीमुळे आलेले शरीरावरील उष्णता कमी होण्यास सहाय्य होते. यामुळे ही मिक्स भाजी जेव्हाही तुम्ही खाल तेव्हा या संपूर्ण सृष्टीचे, ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायला विसरू नका. कारण या सृष्टीत निर्माण झालेल्या या प्रत्येक भाजीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यातील विटॅमिन, त्यातील कॅल्शियम, आयरन हे सर्व काही आपल्या शरीराला प्राप्त होतं. त्यासोबत बाजरीची भाकरी, तीही तीळ लावलेली, हा नैवेद्य देवाला दाखवल्यानंतर आपण स्वतः ग्रहण करायचा. थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची अधिक गरज असते, त्यामुळे हे सर्वच पदार्थ आपल्या शरीराला थोडी उष्णताही प्रदान करतात, ज्यामुळे थंडीत उष्णता मिळाल्यामुळे शरीराचा थंडीपासून बचाव होतो. या दिवशी तिळगुळाचे लाडूही बनवले जातात आणि दुसऱ्या दिवशी संक्रांतीला हेच तिळगुळाचे लाडू वाटत असताना प्रत्येकाला शुभेच्छा द्यायच्या असतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आपल्या प्रत्येक नात्यातील दुरावा दूर होण्यासाठी आणि नात्यातील गोडवा जपण्यासाठी प्रेमाने, आनंदाने प्रत्येकजण प्रत्येकाला आवडीने हे तिळगुळ वाटतात आणि त्यातून आपला स्नेहसंबंध अधिक वाढतो आणि त्यातूनच आपले जे काही रुसवे असतील, काही अशा गोष्टी असतील ज्या नकारात्मक आहेत, ज्या नात्यांना दूर करणाऱ्या आहेत, त्या आपल्यापासून दूर जाऊ लागतात आणि मन एकत्रित येतात. पुन्हा एकमेकांना तिळगुळ दिल्याने, भेट घेतल्याने ते नात्यातील सगळे दुरावे संपून जातात आणि तीळ आणि गूळ ज्याप्रमाणे एकत्र होतात त्याचप्रमाणे नाते एकत्र येऊ लागतात. त्यामुळेच हा संक्रांतीचा सण अत्यंत शुभ आहे. मैत्रिणी एकमेकीला देतात, नात्यात देतात, सासा-सुना देतात, जावा एकमेकींना देतात. सर्वातले नात्यातले काही दुरावे असतात ते संपून जातात आणि पुन्हा सर्व काही गोडी गुलाबीने नाते टिकून राहते. यासाठीच या सणांची योजना आहे. या दिवसांमध्ये चुकूनही वादविवाद निर्माण करू नका. काही चांगले कर्म करता येतील तेवढे करा. कुणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी अवश्य घ्या. आपल्या नात्यांना जपा, कारण नाते हे आपल्यासोबत असतात आणि ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या दिवशी नखे कापू नका, केस कापू नका. देवाला नैवेद्य दाखवत असताना यासोबतच एक दिवा बनवा, ज्यात थोडेसे तीळ, तूप असा दिवा पेटवा आणि हे सर्व काही नैवेद्याचं ताट देवाला दाखवा, अर्पण करा आणि मग सर्व घरातील सदस्यांनी ते प्रसाद म्हणून ग्रहण करा. तुम्हा सर्वांना भोगीच्या अनेक अनेक शुभेच्छा. सर्वांना भोगीचा नैवेद्य कसा करायचा ही माहिती मिळाली. सर्वांच्या जीवनात तिळगुळासारखे गोडवा देणारे संबंध प्रस्थापित होत राहोत. कुणाच्याही नात्याला दुरावा येऊ नये. या भोगीच्या भाजीमुळे आणि भाकरीमुळे सर्वांचे आरोग्य उत्तम राहो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुम्हीही ही भोगीची भाजी आणि अशा प्रकारे भाकरी अवश्य बनवा आणि आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम अवश्य वाचन किंवा पठण करा, कारण ते केल्यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावर कृपादृष्टी राहते. भगवान विष्णू आपले पालन करता आहेत. या दिवशी खायचे नाही ती मसूरची डाळ. या दिवसात येणारे सर्व काही ताज्या भाज्या, फळे हे सर्व काही ग्रहण केल्याने आपल्या शरीराला जी काही कमतरता आहे ती सर्व काही भरून निघते. त्यामुळेच हे सर्व काही आपल्या शरीरासाठी सकारात्मक आहे, ऊर्जा प्रदान करणारे आहे. याचा नक्कीच लाभ घ्या. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. ओम स्वामिनीवर पहिल्यांदा भेट देत असाल तर ओम स्वामिनीला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.